वेळ आली जेव्हा सांगायची की माझ्या आईला की मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत मूव्ह इन व्हायचं आहे. सो एक दिवस विचार केला की आज सांगायचंच आईला. माझा मित्र आहे, मला तुला त्याच्याशी भेटवायचं आहे. पहिला प्रश्न होता की कसं डिस्क्राईब करू, ते नीट शब्दात टाकता येत नव्हतं. त्या दिवशी आई नेमकं किचनमध्ये भाजी कापत होती. मी जाऊन फक्त सांगितलं की आई तुला माहिती ना मला अजूनही मुलं आवडतात. आणि ती थांबली आणि तिच्या हातात सुरी होती. तिच्याकडे हे शब्द नव्हते की कसं रिॲक्ट करू ह्या गोष्टीला. कारण की तिचं मला माहिती आहे की तिचं माझ्यावरती किती काही असेल तरी प्रेम आहे. पण ते व्यक्त पण तिला करता येत नव्हतं. तिने थोडासा वेळ घेतला आणि मग ती आली आणि बोलली की ठीक आहे, मी रेडी आहे तुला भेटायला. सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये असल्यामुळे पण तो एक बॅरियर होता. After some time, we started to get a little more comfortable with each other, and we started wanting to interact more. From there, I feel like it started creating a complete soup of different languages, as well as a lot of non-verbal cues were used. It's a good game of Damsharaj. It was a beautiful game of Damsharaj. मी जेव्हा आईला सांगितलं आमच्याबद्दल, तेव्हा फक्त तिला माहिती आहे की 2 मुलं आम्ही म्हणजे एक समलैंगिक कपल आहोत. समलैंगिक शब्द हा खूपसा आपण कॉमनली वापरत नाही आहोत. त्या व्यतिरिक्त पण खूप गोष्टी आहेत की ह्याची नॉन बायनरी आयडेंटिटी. तर ते कसं मी एक्सप्लेन करेन. लहानपणीपासून आपण असे काही शब्द वापरले ते खूप डेरोगेटरी असतात, जसे की बायल्या किंवा छक्का. The word bailya still hurts me till now because it was something that was used in school, and it will still bring a tear to my eye if somebody ever calls me this. आयुष्यामध्ये वन कम्स आउट मल्टिपल टाइम्स. वर्ड्स ऑफ फ्रेंड इनिशिएटिव्हमुळे मला खूप मराठी शब्द शिकायला मिळाले आणि ते डेफिनेटली हेल्प करतील मला आणि माझ्या कुटुंबाला जेव्हा मी सगळ्यांना सांगेन माझ्या स्वतःच्या आयडेंटिटीबद्दल. To me, if you can't express what you're feeling, then in that moment it is as if you don't even exist.